आपण जर सुरुवातीपासून जर बघितलं तर राज ठाकरेंची जी स्ट्रॅटेजी आहे ती भाजपच्या फेवरमधली दिसते आणि शिंदे गटाच्या विशेषतः एकनाथ शिंदेच्या विरोधातली दिसते. ते आजवर जे राज ठाकरेंची जी भाषणं झालीत लोकसभेनंतरची त्यातही जर आपण बघितलं तर त्यामध्ये एकनाथ शिंदेची ते मिमिक्री करताना दिसतात, परंतु दुसरीकडे मात्र देवेंद्र फडणवीसांना मात्र झुकतं माप दिलेलं असतं किंवा देवेंद्र फडणवीसांवर टीका न करण्याची भूमिका ही राज ठाकरेंची असते. आणि त्यामुळे एकूणच त्यांचं राजकारण साधारणतः लक्षात येतं आहे की भाजपच्या सोबत जायचं म्हणजे एकनाथ शिंदेला पर्याय म्हणून राज ठाकरे स्वतःला बघतायत असं एकूणच त्यांचं राजकारणाकडे पण दिसतंय. आपण जर बघितलं तर मनसेची जी स्ट्रॅटेजी आहे ती भाजपशी साधर्म्य पावणारी अशीच स्ट्रॅटेजी आहे. म्हणजे जर हिंदुत्वाच्या मुद्द्यापासून जर विचार केला की यापूर्वी परप्रांतीय लोकांना टार्गेट करून मनसेने एक राजकारण सुरू केलेलं होतं आणि मराठीचा मुद्दा होता, परंतु आता हे मुद्दे थोडेसे बाजूला ठेवले त्यांनी आणि आता हिंदुत्वाच्या मुद्द्यावर ही इलेक्शन लढवत आहेत. आणि हिंदुत्वाचा मुद्दा हा भारतीय जनता पक्षाचा सुरुवातीपासूनचा होता. म्हणजे भारतीय जनता पक्षाची जी चाल आहे त्या चालीवर राज ठाकरे चालण्याचा प्रयत्न करताय. आणि असे जेव्हा दोन पक्ष येतात म्हणजे एका विचारधारेचे जेव्हा दोन पक्ष समोरासमोर असतात त्यावेळेला लोकही त्यांना चटकन स्वीकारतात. म्हणजे जर समजा एकीकडे देवेंद्र फडणवीस यांचा भाजप आणि दुसरीकडे अजितदादा यांचा राष्ट्रवादी असा जर असे दोन पक्ष जर असतील सोबत तर त्यावेळेला चर्चा काय होते की एक धर्मवादी पक्ष आणि एक धर्मनिरपेक्ष पक्ष म्हणजे दोन टोकाच्या भूमिका ह्या एकत्र येऊ शकत नाही. परंतु दोन्हीही धर्मवादी पक्ष जर असतील तर त्यांना ॲक्सेप्ट करणंही सोपं जातं. आणि एकूणच राज ठाकरेंची ही भूमिका दिसते की भाजपशी साधर्म्य असलेल्या या विचारधारेबरोबर सोबत जायचं. आणि त्यामुळेच त्यांनी ज्या ठिकाणी उमेदवार म्हणजे मला असं जाणवतंय की भारतीय जनता पक्षाचे जिथे उमेदवार असतील तिथे शक्यतो मनसेने उमेदवार दिलेले नाही किंवा काही उमेदवार आता उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवसापर्यंत काही उमेदवार आपली उमेदवारी मागेही घेऊ शकतात. म्हणजे भाजपचे जिथे उमेदवार आहे तिथं कदाचित मनसेचे उमेदवार नसतील अशी ही स्ट्रॅटेजी होऊ शकते. म्हणजेच एक चांगला आकडा राज ठाकरेंना गाठायचा आहे आणि चांगला आकडा ज्या वेळेला त्यांच्यासोबत असेल त्यावेळेला ते सत्तेच्या समीकरणामध्ये त्यांचा समावेश होऊ शकतो. आणि त्यामुळेच ते आता स्टेटमेंट करतायत की पुढचा मुख्यमंत्री हा मनसेच्या साक्षीनं भाजपचा होईल. राज ठाकरेंनी यापूर्वीच्या 2-3 सभांमध्ये सांगितलं की तुम्ही पैसे कुठल्याही पक्षाकडनं घ्या, कुठल्याही नेत्याकडनं घ्या, मतं मात्र मनसेकडे द्या. म्हणजे त्यांनी लोकांना एक रान मोकळं करून दिलेलं आहे की तुम्ही या इलेक्शनला पैसे घेऊ शकतात परंतु मतं मात्र आम्हालाच द्या. म्हणजे काय तर आम्ही काही तुम्हाला पैसे वाटणार नाही, परंतु जे धनशक्ती जी आहे तर त्यांच्याकडनं जे मिळणारे माया आहे ते तुम्ही स्वीकारा आणि मतं आम्हाला द्या असं त्यांची जी स्ट्रॅटेजी दिसते. दुसरीकडे ते म्हणतायत की शरद पवारांनी राजकारणाचा चिखल करून ठेवला आहे. शरद पवारच का? शरद पवार टार्गेट केलं जातं राज ठाकरेंकडनं. कारण आत्ताची ही जी विधानसभा निवडणूक आहे ही शरद पवार व्हर्सेस इतर सगळे पक्ष म्हणजे सत्ताधारी पक्ष अशी ही निवडणूक होत आहे. आपण राज ठाकरेंना सत्ताधारी पक्षातला मेंबर म्हणून आज बघू शकत नाही, परंतु सत्ताधाऱ्यांशी जुळवून घेऊ शकतात असा हा पक्ष आहे. आणि त्यामुळे त्यांनी देखील शरद पवारांना टार्गेट केलेलं आहे. आणि मग त्यामुळेच जे काही आता बरेचसे सत्ताधारी जे सदस्य होते म्हणजे भाजपचे काही लोक होते किंवा शिंदे गटातले काही लोक होते त्यांनी शरद पवारांच्या साक्षीनं राष्ट्रवादीत प्रवेश केलेला आहे. आणि या लोकांमुळे आता हे सगळं राजकारण आहे तर हे आता राज ठाकरेंना चिखलासारखं वाटायला लागलेलं आहे. आणि त्यामुळेच हे सातत्याने आता पुन्हा एकदा शरद पवारांना टार्गेट करताना दिसत आहेत. एकीकडे मनसेनं भाजपच्या विरोधात उमेदवार दिलेले आहे ही वस्तुस्थिती आहे, परंतु कोण उमेदवार दिले ती आपण व्यवस्थित बघायला पाहिजे. म्हणजे जे थोडेसे कच्चे उमेदवार होते ते उमेदवार मनसेने भाजपच्या विरोधात दिलेले आहे. आणि दुसरीकडे मात्र आता अशा काही स्ट्रॅटेजी चालू आहे की काही ठिकाणी मनसेकडनं माघारी होऊ शकते. म्हणजे भाजपच्या उमेदवाराला थेटपणे पाठिंबाही मनसेकडनं दिला जाऊ शकतो अशाही आता चर्चा सुरू झालेल्या आहेत. आणि त्यामुळे असंच सध्याचं एकूण यांची स्ट्रॅटेजी दिसते की भाजपच्या फेवरमध्ये जे आहे म्हणजे भाजपसोबत जर जायचं असेल राज ठाकरे यांना याचा कॉन्फिडन्स आहे की सत्तेमध्ये महायुतीचंच सरकार येईल आणि भाजपचंच सरकार असेल. आणि त्यामुळे भाजप सोबत जायचं असेल तर त्यांच्याशी जुळवून घ्यावं लागेल. त्यामुळे आज जरी आपल्याला चित्र असं दिसत असेल की मनसेने भाजपच्या विरोधात काही उमेदवार दिले आहेत ते उमेदवार कोण आहे आणि किती दिवस टिकतात हे बघणं देखील इथं गरजेचं आहे.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.